उल्हासनगरात बनावट एव्हरेस्ट चिकन आणि मटन मसाला विकणाऱ्या दुकानावर उल्हासनगर पोलिसांनी एव्हरेस्ट कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर मिळून संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईत 3 दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। उल्हासनगर शहरातील दुकानं चिकन आणि मटन विक्रेत्यांच्या गाड्यांवर बोगस एव्हरेस्ट कंपनीचा चिकन आणि मटन मसाला विकला जात असल्याची माहिती एव्हरेस्ट कंपनीचे प्रतिनिधी इयान गोम्स यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या पथकाने खेमानी परिसरात धाड टाकली। या कारवाईत सुनील आहुजा, सोहेल शेख आणि रियाज शेख यांच्या दुकानात 2000 रुपये किमतीच्या बनावट एव्हरेस्ट मसाल्याच्या पुड्या आढळून आल्या। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एव्हरेस्ट कंपनीचे टीमचे मेंबर्स आणि प्रतिनिधी इयान गोम्स आणि त्यांचे इतर पंचासह आणि आमचे पोलीस टीम या ठिकाणी गेली। त्या सुनील आहुजा यांचं किराणा दुकान, तसेच दिलीप रियाज शेख आणि सोहेल शेख हे चिकन विक्री करणारे दुकानदार यांच्याकडे ह्या मुद्देमाल सापडलेला आहे। तर एव्हरेस्ट कंपनीचे जवळजवळ 2000 रुपये किमतीचा मुद्देमाल, खोटा मुद्देमाल विक्री करताना मिळून आलेले आणि एव्हरेस्ट कंपनीचे हे माल आहे असं भासून ते डुप्लिकेट माल विक्री करत होते आणि त्याच्यात ते करत असताना मिळून आलेले आहेत। त्यांच्यावरती त्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉपीराईटच्या अंतर्गत। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींकडे यातील तपास चालू आहे। सदरचा मुद्देमाल किंवा सदरचे डुप्लिकेट माल यांना कुठून आणला होता, त्यांना कोणी दिला होता आणि त्याबाबतचा अधिक तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, उल्हासनगर।